बऱ्याच मंडळींची तक्रार असते की मुलं नीट वाकत नाहीत, नीट ऐकत नाहीत, प्रचंड हट्टीपणा करतात, हातपाय आपटतात. तर बऱ्याचदा वयानं मोठी असलेली तरुण मुलं सुद्धा आपल्या आई वडिलांचा मान ठेवत नाहीत, त्यांचं ऐकत नाहीत, उलटी उत्तर देतात, आई वडिलांच्या अंगावर धावून जातात. वास्तविक हे खरं तर सगळे भिकार लाडाचे परिणाम असतात. ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा मूल विचित्र वागतं, रागवतं, तेव्हा त्याला समजून सांगणं, प्रसंगी ओरडणं, प्रसंगी त्याला थोबाडीत देणं, फटकवणं गरजेचं असतं. पण आपण एवढे प्रचंड लाड करतो की नंतर ते सगळं आपल्याला डोईजड होऊन बसतं की मुलं जी विचित्र वागतात किंवा त्रास देतात आईबापाला, यामागं कारण त्या मुलाचे आई वडील, त्याच्यावरती विनाकारण प्रेम करणारे, फालतू प्रेम करणारे आजी आजोबा कारणीभूत असतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे भिकार लाड करू नयेत. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवनाथ भक्तिसार जो ग्रंथ आहे त्यातला 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. वाचताना देवापुढे उदबत्ती लावावी. उदबत्तीची पडलेली राख नंतर विचित्र वागणाऱ्याच्या कपाळाला जरूर लावावी. करून पहा, अनुभव सांगा.